Yo, good morning guys. Guess what, where I'm going in this early morning? I'm going for Mansi's wedding finally. So माझं फिक्स नव्हतं की मी लग्नाला जाईल की नाही, बट वर्कआउट होते, आम्ही जातोय गाईज. मी अहिरकार नाही म्हणजे सगळ्यांनीच मदत केली. ऑब्व्हियसली आम्ही सगळ्यांनी फायनली ठरवलं की आम्ही जायचं. खूप सगळ्या लोकांना मनवावं लागलं आणि त्याच्यानंतर ते लोक माझ्याशी नाराज आहेत. परत एक्झाम्पल काजल आहे. आय डोंट नो बाई, ती माझ्यावरती चिडलेली. मी तिला 3-4 दिवसापासून बोलते तू ये आणि त्याच्यानंतर ती माझ्याशी बोलते. मला इतकं फ्रस्ट्रेशन होतं आहे बाई. त्याच्यानंतर मग मी तिला बोलते नाही तू ये, इतकं म्हणून पण ती जर का मला नाही म्हणत असेल तर मला राग नाही येणार का, म्हणून मी बोललेली ग्रुपवरती का मी तिला ब्लॉकच करणार आहे आता. तर असं बोलली होती मी. भारसकरला पण तर बोलली होती मी तुला बी ब्लॉक करेल म्हणून. आय थिंक त्याच्यामुळे ती माझी चिडली. एनिवेज, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष देता आम्ही निघालो आहोत आमच्या घरातून आत्ता. सकाळी किती वाजता, 6:30 वाजता आय थिंक. मला टाईम नाही बघता येते याच्यावरती, बट वॉच घ्यायची यार. मला टाईम म्हटलं की मला आठवतं मला वॉच घ्यायची आहे. माझा लुक असं, माझा आउटफिट इनकम्प्लीट राहतो विदाऊट अँड वॉच, बट इट्स ओके. तर मी जाते स्टॉपवरती. पूनम तिथे येणार आहे आणि आम्ही दोघी मग सोबत जाणार स्टेशनपर्यंत. आणि स्टेशनला सगळेजण भेटतील आणि देन मग सगळेजण भेटल्यानंतर मग आम्ही मनमाडचं तिकीट काढून मग मनमाडला जाणार. आम्ही ट्रेनने जाणार आहे भाई. मी इतकी जास्त एक्सायटेड होते ना ट्रेनने जाण्यासाठी की भाई साहब खूप. आणि मला एकदम मॅच्युअर झाल्यासारखी वाईब येते की लाईक मी एकटी जाते. ते पण नाशिक रोडला. ते एकटी नाही यार. माझी इच्छा होती की मी नाशिक रोडपर्यंत पण एकटं जावं, बट पूनम सोबत जाते मी. ठीक आहे बेटा, मज्जा येईल यार. पण मला एकदम भारी वाटतंय असं की हाय, छोटीशी कोमल आता मोठी झालेली आहे, मॅच्युअर झालेली आहे. सकाळी का होईना रेकॉर्ड करणं फार ऑकवर्ड आहे बाई. माझ्या मागे एक काका होते, माझ्याकडे बघत होते. आम्ही स्टेशनपर्यंत आलेलो आहे. साक्षी भारसकर आणि पूनम आपल्याला भेटले, हर्षद दादा, आणि त्यांनी आम्हाला इथपर्यंत सोडलंय. आम्ही तिकीट ऑनलाईन काढले आणि आम्ही जातोय. बाय. हे गाईज, आम्ही सगळ्या फायनली जमलो आहोत. आमची रुचिता आणि ती पूर्ण कोकणवरून आलेली आहे. आम्हाला भरोसाच नव्हता होत पण ती आली. काजल, देन संजीवनी, पूनम, भारसकर दिसत नाहीये ना, ही भारसकर, आणि देन समृद्धी. आणि आम्ही आता तिकीट काढले आणि आम्ही जाणार आहे. आमची न्यू ब्लॉगर बघायची का तुम्हाला? तेव्हा नोबिता डोरेमॉनमध्ये आणि सिंचनमध्ये ते त्यांच्या फ्रेंड्ससोबत जातात ना ट्रेनमध्ये प्रवास करून गावाला. आम्ही पण फायनली आमच्या फ्रेंड्समध्ये जातोय ट्रेनने. सो फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. आमच्या एका लाईनमध्ये सगळे उभे येतं आणि पूनम आमच्या पुढे. आम्ही बॅग मागे ठेवलंय आणि पुढे उभे. Yes, you can do it. पाच जणी गायब बरं का आपल्या. हाय समृद्धी, कसा एक्सपिरियन्स आला तुला? सांग जरा. हे आमची गँग अर्धे तर खाली बसेले, दिसत बी नाही येत ते. आमचं उतरायचं टायमिंग आलाय. भारसकरला तर काय कोणत्या दुनियेत गेली काय माहिती. फोन बघ. चला बघ आलो. सो गाईज, आम्ही फायनली आमच्या स्टेशनला पोहोचलोय. आणि काय अजून रुचिता काही बोल यार. हा, ही ट्रेन आहे जिच्यामध्ये आम्ही आता उतरलो. आणि ते बघा आमची ब्लॉगर अजून एक ब्लॉग काढते.
मानसी तू किती लकी आहे यार, बघ आम्ही येतोय तुझ्यासाठी. हा व्लॉग मी तुला सेंड करते. हम लोकेशन पे आ चुके हैं, ये हमारी टीम लोग रेल्वे स्टेशन. रेल्वेचे रुळ पार करत आम्ही येत आहोत मानसी तुझ्यासाठी. जरा खुश हो हा व्लॉग बघून. आम्ही इथे वडापाव खाल्ला आणि मी फोटोज काढले ते सेंड करते. आणि आम्ही थांबलोय, वेट करतोय पूनमचा साक्षीचा. ते वॉशरूमला गेले, इकडे समोर बस स्टँड आहे तिथे. आणि आम्ही इथे वडापाव खाल्लेला. हा थोड्या वेळाने निघू इथून. हाय. अरे अशा रस्त्याने जातोय गाईज आम्ही. आम्हाला येताना गाडी पण कशी भेटणार आहे काय माहिती, काहीच दिसणं झालंय रस्त्याला. नुसते झाडं झुडपण सरळ रस्ता अगदी गावासारखं. पहिला दिवस ज्यांना नॉनव्हेज पाहिजे त्यांना ते होतं, नंतर मग बाकी वेळेला डाळ भात होतच. पोळी होती, भाजी होती. फोनवर बोलत असली तर मला घेऊ नका. माझी मम्मी तू कोणाशी एवढं पूनम बंद कर, पूनम बंद कर. हेलो आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. बस बस आली ती माझ्या पाठीशी. बंद कर गाता. ओके ठीक. हे बघा दुल्हन रेडी होत आहे. इकडे बघे मानसी. एक नाही नको बघू. ह्या पोरी तयार होत आहे आणि किती सही गजरा आहे. हॅलो गाईज, आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता दुल्हन पण रेडी झालीच आहे ऑलमोस्ट. ही फोनवर बोलते तिच्या मम्मीशी. आणि आमची दुल्हन इतकी प्यारी दिसते यार. तिचा लेहंगा इतका जड आहे, बिचारी कशी राहणार आहे त्याच्यामध्ये काय माहिती. लेट मी रेकॉर्ड हर. इथे काहीतरी ते दुल्हनला आतमध्ये घेऊन जातात ना, तशा टाईपचं आहे वाटतं. अशी कशी उभी आहे काय माहिती अर्ध्या रस्त्यात आधनं मधी. तुझा फोन ओके. एक घागरा आणि सगळेजण सांभाळत आहे. स्ट्रगल्स आहेत दुल्हनचे.
सर्व पाहुण्यांना विनंती आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. पैसा ही पैसा गाइस, देखो क्या हो रहा है, सब पैसे दे रहे ले रहे. हाँ माझी 75 काढायचे. नाही नाही ऑडिओ म्यूट करणार आहे ना. आम्ही ह्या गाडीमध्ये आलो आणि आम्ही ते दिसतो भाई. मी खुश आहे की आमचं लग्न झालं म्हणून, बट मला बिलकुल छान नाही वाटते. कोणाची गाडी वाजते मला बिलकुल छान नाही वाटत. तिचं लग्न झालं मला कसं तरी फील होत आहे. बट मी हॅप्पी आहे तिच्यासाठी की फायनली तिचा एक पर्सन भेटला यार. म्हणजे इथून पुढची लाईफ तिची खूप चांगली जाईल आणि स्वतःच्या घरी राहील ती. एकदम खुशी पण होते आणि असं मला कसं तरी फील पण होते. बाई केवढीशी तर आहे ती आमच्या एवढीच तर आहे ना. कशी राहणार आहे काय माहिती आता. एनिवेज आजचा दिवस खूप मजा आलेली. आम्ही यार सांगू नाही वाटते मला, असं कसं तरी वाटतंय. ती बिचारी रडत असेल आता ना, तिची विदाई होत असेल. बट ठीक आहे मी हॅप्पी पण आहे. पण ती आज ना खूप अशी सॅड नर्वस वाटत होती वाटतं. एकदम शांत मानसी वाटतच नव्हती. जस्ट अशी एखादी डॉल उभी करून दिली असं वाटत होतं. एक तर ती खूप जास्त रडलीये आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी. नाहीतर मग ती आत्ता रडत असणार किंवा ती खूप सॅड असेल. तिला मे बी आम्हाला बघून, तिचे फॅमिली मेंबर्सला बघून रडायला येत असेल, डोळे भरून येत असतील म्हणून ती इग्नोर मारत असेल सर्वांना. आम्ही तिच्यापाशी जेव्हा बोलायला गेलो होतो ना तेव्हा पण ती जास्त लक्ष नव्हती देत, दुसरीकडे बघत होती डिस्ट्रॅक्ट करायला स्वतःला. कळून येतं भाई, ते कळून येतं लगेच, तिच्याकडे बघून कळून येत होतं. बाय. तिची पूर्ण लाईफच चेंज झाली या 2-3 दिवसामध्ये. भाई कशी हँडल करत असेल सर्व काय माहिती. काय काय चालू असेल तिच्या मनात, तिला सांगता पण येत नसेल कोणाला काही. आय विश की आहे ना आय विश की मी तिच्यासोबतच असती ऑल द टाइम आणि तिच्यासोबत गेली पण असती तिच्या ससुराला. ते नाही का कलवरी जाते तशी मी गेली असते. तिला ऑल टाइम हॅप्पी ठेवायची कोशिश पण केली असती. यार मी खूप मिस करते तिला. बट एनिवेज मला व्लॉग एंड करायचा आहे बाई. खूप जास्त मजा आलेली आज. ओके सगळ्यांना मी आता हे देते, काय बोलता, क्रेडिट्स देते. फर्स्ट क्रेडिट गोज टू माझा फ्रेंड ज्याने ट्राय केलेलं की गाडी घेऊन येईल आम्हाला. म्हणजे लाईक एवढं चांगली ओळखत पण नाही आम्ही, तरी पण स्वतःहून बोललेला की हा नाही आम्ही स्टेशनला गाडी घेऊन येतो, तुम्हाला घेऊन येईल वगैरे. सो फर्स्ट क्रेडिट त्याला.
पण तो आला ना, म्हणजे मी त्याला बोलली की नको येऊ बाई, मी ओळखत पण नाही एवढी जास्त. बट सो स्वीट ऑफ हिम टू से दॅट. बट आम्ही ट्रेनने गेलो. खूप आम्हाला स्टार्टिंगला मजा आली, नंतर पाय गळून आलेले. देन मग आम्ही व्हॅनने गेलो आणि मग लग्नामध्ये आमची दुल्हन अशी, तिला असं पहिले एकदम पहिली नजर जेव्हा तिला बघितलं ना, तेव्हा असं वाटत होतं की अरे मानसी नाही वाटत ते आज, एकदम शांत तिचं बसलेली यार. मला स्टार्टिंगला वाटलेलं की मे बी तिचा मेकअप करताय, हेअरस्टाईल करताय, दॅट्स वाय तिला हलता डुलता येत नाही, बोलता येत नाही. बट ऑल द टाइम ती एकदम शांत होती यार. तिच्या चेहऱ्यावरती रोनकच नव्हती. लाईक मानसी नव्हती ती. पक्का हळदीच्या दिवशी रडली वाटतं खूप जास्त. तिला एकदम 2 दिवसात फील झालं असेल की यार खरंच लग्न होतंय म्हणून. पूर्ण महिनाभर वाटत नव्हतं की लग्न येईल आणि एकदमच असं ना. एनिवेज काही नाही यार, तिच्यासाठी खूप खूप चांगलं आहे यार. मानसी बी हॅपी, तुझ्याकडे एक पर्सन आहे आता, तुझ्याकडे इतकं चांगलं आहे, एकदम सही आहे आता सगळं काही. बट मला कसं तरी वाटतंय की तू एकटी कशी राहणार आता तिथे. राहशील येणारच तू आता एक्झामला. तसं पण आमच्यासोबत एक्झाम पण आहे बाई आमची. अरे हां, लग्नानंतर मग आम्ही डान्स पण केला होता बरातमध्ये. आणि देन नंतर काय जेवण वगैरे केलेलं, छान होतं जेवण वगैरे सर्व. त्यांचे फोटोज वगैरे होते यार. नुसतं तिला बघावं असं म्हणत होतं, असं कसं तरी वाटत होतं मला तर. बट एनिवेज त्याच्यानंतर ना आम्ही नंतर समृद्धीचा फ्रेंड आलेला आम्हाला घ्यायला आणि मग आम्ही त्याच्यासोबत गाडीमध्ये घरी आलो. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आजचा व्लॉग इथेच समाप्त होत आहे. बाय बाय, टाटा, सी यू लेटर.